दानोळीच्या खुनाचा थरा, भरतेशचा बळी गेला, पण आरोपींचा तो प्लॅन ऐकून पोलिसही हादरले. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील दानोळी गाव इथल्या शेरी मळ्यात मंगळवारी दुपारी एक अशी बातमी पसरली की अख्खा तालुका हादरून गेला. फ्लॉवर व्यापारी भरतेश टोपगोंडा यांचा ऊसाच्या शेतात मृतदेह सापडला. पण हा फक्त एका खुनाचा विषय नव्हता, तर यामागे एका मोठ्या गुन्हेगारी गटाचं जाळं विणलं गेलं होतं. सोमवारी रात्री भरतेश याचं अपहरण होतं आणि घरातल्या माणसांना फोन येतो, 25 लाख रुपये द्या तरच भरतेशला सोडतो. घरच्यांनी काळजावर दगड ठेवून पैशाची जुळवाजुळव केली. आरोपींनी सांगितलेल्या जागी धाव घेतली, पण आरोपी तिथं आलेच नाही. आरोपीचा मोबाईल बंद लागत होता. भरतेश यांचा गळा ओढून आधीच शेवट करण्यात आला होता. फक्त 25 लाखांच्या हव्यासापोटी एका कष्टकरी तरुणाचा बळी गेलाय. जयसिंगपूर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि टिल्लू पवार आणि राजदीप ताडे या दोघांना बेड्यात ठोकलाय. पण खरं थरार तर इथं सुरू होतं. पोलिसांनी जेव्हा या दोघांची कसून चौकशी केली, तेव्हा जे सत्य समोर आलं ते ऐकून तपास करणाऱ्या पोलिसांच्या अंगावर काटा आला. पोलीस स्टेशन जयसिंगपूरची हद्दीमध्ये गुन्हा क्रमांक 109/26 BNSचे कलम 103 आणि 140A मध्ये दाखल झालेला आहे. त्यांच्यामध्ये मर्डर विथ अबडक्शन, किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटना 13/4/2026 रात्रीची आहे आणि त्या अनुषंगाने काल आम्ही सकाळी गुन्हा दाखल केला आणि दोघे आरोपी ज्यांनी मय्यताला मारलेला आहे, दोघे आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढचा तपास आमचा चालू आहे. प्रिलिमिनरी जे PM रिपोर्टमध्ये स्ट्रँग्युलेशनची घटना आलेली आहे. बरेचसे प्रसार माध्यमांमध्ये ते काय म्हणजे चटके वगैरे दिल्याची माहिती प्रसारित होत आहे, तर असा कुठलाही प्रकरण तो PM रिपोर्टमध्ये किंवा जे आमची चौकशीमध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेला नाही. मर्डरचा प्रिलिमिनरी उद्देश जे आहे तो किडनॅपिंग करून त्यांच्याकडून पैसे काढायचा होता आणि आमची जसंच घटना रिपोर्ट झाली, पुढची तपासमध्ये दोघे आरोपी निष्पन्न झाले आणि त्यांना अटक करण्यात आलेलं आहे. त्या घटनाच्या अनुषंगाने मी पण काल जयसिंगपूर पोलीस स्टेशनला व्हिजिट दिली. ॲडिशनल SP आणि ते या गुन्ह्याचा तपास सुद्धा आम्ही जे आमचे DYSP आहे, DYSP जयसिंगपूरला हस्तांतरित केलेला आहे. प्रिलिमिनरी असा जे आता म्हणजे गुन्हा काल निष्पन्न झालेला आहे, दाखल झालेला आहे आणि त्यांची पुढची तपास चालू आहे. तपासामध्ये जसं जसं निष्पन्न होईल तसं आपल्याला अपडेट देण्यात येईल. हे आरोपी 3 दिवसांपूर्वी जयसिंगपूरला एका मोबाईलच्या दुकानात गेले होते. तिथं नवीन मोबाईल घेताना त्यांनी फक्त फोनच बघितला नाही, तर त्या दुकानदाराची पूर्ण रेकी केली होती. तो दुकानदार गावातून कधी येतो, कधी जातो, त्याच्या हालचाली काय याची इत्तंभूत माहिती त्यांनी काढली होती. पोलिसांच्या तपासात आरोपींनी कबूल केलं की त्यांचा खरा निशाणा तो मोबाईल दुकानदारच होता. त्याचं अपहरण करून मोठी खंडणी उकळायचा त्यांचा बेत होता. पण त्याआधीच भरतेश टोपगोंडा यांचं अपहरण करून हा भीषण गुन्हा त्यांनी घडवला. घटनास्थळी सापडलेला मफलर आणि नाईट बूट या आरोपींच्या गळ्याचा फास ठरला. जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपींना गजाआड केलाय. पण या घटनेनं दानोळीकर प्रचंड आक्रमक झाले. गावातून मूक मोर्चा काढून या नराधमांना कडक शिक्षा देण्याची मागणी आता जोर धरू लागली. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतलाय. हिच्यावर आम्ही आपलं हे सुद्धा लक्षवेधी सुद्धा दिलेली होती. हिच्यावर त्यावेळेला सुद्धा चर्चा झाली, पण हिच्यावर फाशीची कारवाई होत नाही. हप्ता घेणाऱ्या पोलिसांनी आणि जर पकडून दिलं तरी त्यांच्यावर कारवाई होणार का? होणार की हे सांगा. आम्ही देतो की पकडून, कोण हप्ता घेतोय ते? सावकारी पोलिसच करायला सावकारी पोलिसच दारू करल्यात, दादागिरी करल्यात, रौंडाची पहिले पाळाल्या. आम्ही देतो की नावं देतो. आम्ही नावं आहेत की माहित साहेब तुमची आता काय कारवाई करल्यात? आवड्यांच्या माळाला जी गँग बसली ती पूर्ण बंद व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टी येत नाही साहेब. आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करतो. जे सांगितलं याला आपण बी गावात मदत करा पाहिजे. आपण पुढारी म्हणून आपण बी पाठीशी घालता कामा नाही, हे बी तेवढंच महत्वाचं आहे. नाही तर आम्ही इथं आणलं की आम्ही फोन राजेंद्र पहिला फोन करतो, हे बाबा हे आमची माणसं याला हे सुद्धा होता कामा नाही. याला कुठं जर शिस्त लागायची असेल सगळ्यांनी त्याला आपण बी जबाबदारी आहे. गावच्या जबाबदारीने सुद्धा ती सांभाळलं पाहिजे. आणि इथून पुढच्या ही 2 गावल्या तर ही बहिर्ण गावात गाव बदनामवलंय. गाव काहीतरी पहिला गाव लेवलला तो गावचा विषय मीटिंग आहे कमिटी करायचं ठरलंय. मीटिंग आहे.
ते आपल्या गावची गावसभा घेऊन हा, ते आपण meeting. गावात हा, आपल्या करणार, करायचं. ते ठरलंय आमचं. त्याचा आणि पोलीस खात्याचा काय संबंध? याचा निर्णय आपण घ्यायचा. आपण गावसभेत घेऊन काय करायचं त्याच्यावर निर्णय आपण करायचा. इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक पालकानं बापानं किंवा आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांच्या पैशांचा हव्यास माणसाला किती क्रूर बनवू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. एक निष्पाप जीव गेलाय आणि एका दुकानदारावरचं संकट थोडक्यात टळलंय. पण या घटनेनं व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.